तर नक्कीच एक मस्ट विन गेम पाहायला भेटेल. नक्कीच दोन्ही पंच मैदानाचा ताबा घेत आहेत. मस्ट विन गेम मैदानाच्या दिशेने पाहायला भेटतोय. दोन्ही बलाढ्य संघ मैदानाच्या दिशेने. सलामीवीर प्रकाश आणि रोहित तर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय सनी. स्ट्राइक एंड वरती नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल प्रकाश. यष्टांच्या पाठी एक आणि एक अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय शेखर सावंत यांच्या रूपात. पहिला चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल सनी. त्याचा सामना करण्यासाठी नक्कीच स्ट्राइक एंड वरती प्रकाश सज्ज होतोय. पहिला चेंडू पंच इशारा करतायत सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू नक्कीच ऑफसाइडच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव जातोय. चांगलाच यष्टीरक्षण पाहायला भेटतंय शेखर सावंत यांच्याकडून. त्यानंतर पुढील चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल सनी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच गुडलेंद वरून उसळी घेणारा चेंडू पाहायला भेटतोय आणि एका निर्धाव चेंडूची सांगता होते. दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्येला अजून सुरुवात होताना दिसत नाहीये. नक्कीच लयबद्ध अशी गोलंदाजी पाहायला भेटते सनी याच्याकडून. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. पंचांकडे दाद केली जाते वाईड चेंडूची. पुन्हा एकदा चेंडू मात्र निर्धाव दिसतोय. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा 3 निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर सनी सज्ज होतोय. हो 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 सुंदर चेंडू. पुन्हा एकदा हलक्या हाताने तटवण्याचा प्रयत्न. नक्कीच पहिली धाव प्राप्त होते. आरोही संघाचं खातं उघडलं जात आहे. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर पहिली धाव मैदानाच्या दिशेने पाहायला भेटते प्रकाशाच्या बॅट मधून. तर मंडळाचे धडाईचे कार्यकर्ते श्रीकृष्ण सावंत यांचं आगमन होत आहे. त्यांचं मंडळाच्या वतीने खूप खूप स्वागत केलं जात आहे. त्यांनी कृपया मंचावर स्थानापन्न होऊन या स्पर्धेची शोभा वाढवावी. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल सनी. ओहो सुंदर फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जातोय थेट सीमारेषा पार षटकारासाठी. रोहित मला वाटतंय आपला पहिला चेंडू खेळत होता. पहिल्या चेंडूवर मोठा फटका दिसतोय. पवेलियन मधूनच सेट होऊन आलेला दिसतोय रोहित नार्वेकर मॅन फ्रॉम खोदवाडा. पुढील चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू. नक्कीच पंचांचा इशारा असेल. स्वेल प्लस 1 असे 2 धावा या चेंडू मागे प्राप्त होत आहेत. संघाची धावसंख्या उसळी घेते. संघाची धावसंख्या पोहोचते 9 धावांवरती. बिनभात 9 धावा. एक खराब चेंडू म्हणावा लागेल. याच्या आधीच्या चेंडूवर एक चांगला असा आक्रमण सरळ दिशेने सरळ बॅटने खेळला होता रोहित नार्वेकर याच्या बॅट मधून. त्यानंतर पुढील चेंडू सनी याचा. हो 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 ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. चांगला कमबॅक म्हणावा लागेल. सन्मान देतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 धावा. चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल आरोही स्पोर्ट्स संघाकडून.
तर दुसरं षटक घेऊन स्वतः कर्णधार मला वाटतंय संतोष मांजरेकर मैदानाच्या दिशेने दिसतील. एक माझगाव मधील ख्यातनाम असा फिरकी गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे संतोष मांजरेकर मैदानाच्या दिशेने. त्याचा सामना करण्यासाठी नक्कीच प्रकाश सावंत जे आपल्या फॉर्म साठी झटतायत. नक्कीच काय करतील या षटकामध्ये. राईट ओव्हर द विकेट मारा करेल संतोष. त्याचा सामना करण्यासाठी प्रकाश स्ट्राईक एंड वरती. पहिला चेंडू नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय निर्धाव. नक्कीच सिंगल डबल खेळण्याची गरज आहे. बॅटवर चेंडू घेण्याची खूप गरज प्रकाश सावंत याला. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा आकोटप्पा चेंडू. मंडळासाठी श्रीकृष्ण सावंत यांच्याकडून बहुमूल्य 2000 रुपये अशी देणगी आलेली आहे. त्यांचे खूप खूप आभार. त्यानंतर पुन्हा एकदा स्वैर चेंडू. पुन्हा एकदा वाईड +1 अशी 2 धावा या चेंडू मागे प्राप्त होतील. नक्कीच जो चेंडू निर्धाव काढला होता त्यामागे सलग 2 स्वैर चेंडू फेकतोय संतोष. जरा जास्त फिरकी दिसते या चेंडू मागे. पुढील चेंडू पुन्हा एकदा. हो सुंदर फटका. नक्कीच ही खेळी करावी लागेल प्रकाशाला. स्ट्राईक रोटेट करावी लागेल. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या आहे ती मात्र 12 धावा. त्यानंतर पुढील चेंडू घेऊन संतोष सामना करण्यासाठी. संघाची धाव संख्या आहे 13 धावा. पुढील चेंडू घेऊन संतोष सामना करेल रोहित. नक्कीच नक्कीच पुन्हा एकदा चेंडू जास्त फिरकी घेतोय. यष्टीरक्षकाला पण मिस करतोय. नक्कीच पुन्हा एकदा स्वैर +1 अशा 2 धावा मैदानाच्या दिशेने पाहायला भेटत आहेत. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते मात्र 15 धावांवरती. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा संतोष सज्ज होतोय. नक्कीच पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मिस होतोय. एक निर्धाव चेंडू. चांगला असा कमबॅक संतोष याच्याकडून. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा आकुटप्पा चेंडू. मोठा फटका खेळलाय. नक्कीच डिक्लेअर स्वरूपात एक धाव प्राप्त होईल. तर नक्कीच यापुढील कॉमेंटरीसाठी मी सिद्धू परब यांना निवेदन करतोय. धन्यवाद विघ्नेश. 2 ओवर की समाप्ति होते हुए 2 ओवर की समाप्ति के बाद 18 रन स्कोर कार्ड के ऊपर चलता हुआ मुकाबला जो कि पिंपळेश्वर 11 और आरोही स्पोर्ट्स के बीच में. टॉस जीता फील्डिंग करने का फैसला और अब तक आरोही स्पोर्ट्स को 2 ओवर में 18 रन बनाने पॉसिबल हुआ है.
बार कट किया गेंद को हल्के हाथों से, सिंगल बना, सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट होगा। गेंदबाजी के मोर्चे पर नए गेंदबाज चुने। निजीकोटे का दूसरा ओवर लेके सनी। स्कोर कार्ड के ऊपर 19 रन, 19 ऑन द बोर्ड। ये अच्छी गेंद, इस बार बड़ा शॉट खेलना चाहते थे, ये गलत प्रयास है। आप ऐसे एरिया में इस तरह की फील्डिंग नहीं कर सकते, आपको थोड़ा सा पीछे रुकना चाहिए था। गेंद निकली है सीमा रेखा पर 4 रनों के लिए। इस बार बल्ले का किनारा लेते हुए गेंद निकले पीछे की तरफ, सिंगल बना, सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट, रन संख्या आगे बढ़ते हुए 24 रन, 24 लॉस ऑफ नन। कुछ ही देर में आप और एक आवाज सुनेंगे, फिर एक बार जो सुबह हमने सुनी थी रुपेश सावंत को भी सुनेंगे बीच बीच में। और फिर कट किया गेंद को, सिंगल डबल के ऊपर निर्भर है। और ये रणनीति इसलिए है क्योंकि अगर सनी का ओवर खत्म हो जाए तो बाद में आने वाले 2 गेंदबाजों के ऊपर अटैक करेंगे। स्कोर कार्ड की बात की जाए तो ठीक ठाक टोटल, ओ मौका बना है, इसी की चर्चा हो रही थी। अगर इसको डिफेंस किया जाए, इसको सम्मान के साथ खेला जाए तो विकेट रख सकते हाथ में और बाद में आने वाले समय में अटैक कर सकते हैं। लेकिन इस बार प्रकाश लौटना पड़ेगा खाली हाथ, बैक टू द पेविलियन। ले चलते फिर एक बार नए बल्लेबाज मैदान के भीतर दाखिल होते हुए। ओ ये थोड़ी सी खराब गेंद, लेग स्टिक छोड़ के निकलती हुई, 2 रन मिलते हुए इस गेंद के ऊपर। दोबारा डालनी पड़ेगी ये गेंद, लगभग ओवर की आखिरी गेंद वाइड निकली और रन से आगे बढ़ते हुए 27 रन। टोटल की बात की जाए ठीक ठाक टोटल है, आने वाले 12 गेंद है तो 55 रन बन सकते हैं आने वाले समय में। चलो फील्डर रिक्वेस्ट है आपको, ओ कट किया इस बार हल्के हाथों से। पहले बड़े शॉट के लिए जाना चाहते थे लेकिन आखिरी पल में वो इरादा बदला।
सिंगल के साथ स्ट्राइक रखेंगे खुद की ओर। और स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या 28 रन, 28, लॉस ऑफ 1 विकेट। इस बार नए बगल गेंदबाजी के मोर्चे पर दिखाई देते हुए धनंजय। और फॉलो थ्रू में पहली गेंद के ऊपर अच्छा प्रदर्शन, रोका पहली गेंद के ऊपर, बल्लेबाज को रन देखने को नहीं मिले। ओ, और एक अच्छी गेंद, ये अच्छी गेंद है। कदमों का इस्तेमाल किया था, थोड़ी सी चहलकदमी, और लेकिन बल्लेबाज को बीट करती हुई गेंद निकली विकेट कीपर के दस्तानों में। अच्छी विकेट कीपिंग उस बार शेखर सावंत द्वारा। और एक अच्छी गेंद, रोका है बल्लेबाजों को, खास करके विक्रम को हाथ खोलने का मौका नहीं दे रहे। और बिल्कुल रोहित नार्वेकर नॉन स्ट्राइक गेंद के ऊपर वेट कर रहे हैं। इस बार बल्ले के टो के ऊपर गेंद, लेकिन आखिरी पल में गेंद को रोका, और यही करना चाहिए था। ये स्ट्राइक रोटेट होना जरूरी है। जब आपके बल्ले के ऊपर ठीक तरह से गेंद नहीं आ रही है तब आपको स्ट्राइक रोटेट करना जरूरी है। थोड़ा सा सामने वाले गेंदबाज के ऊपर भी दबाव होता है और बल्लेबाज, सामने वाले बल्लेबाज को भी मौका मिलता है। ओ, ये खराब शॉट, मिस टाइम, और गलत गलत गलत, ना मुन्ना ना, ऐसी गलती ना करना। चैतन्य नाटेकर, खुद मालिक ही ऐसा करेंगे तो क्या होगा भाई। बिल्कुल चैतन्य नाटेकर कल के दिन में मिड ऑफ के ऊपर कैच छोड़ा, आज मिड ऑन के ऊपर। वो जगह बदली लेकिन आदत नहीं बदली। ओ, इस बार रोका गेंद को, इस बार रोका गेंद को, सिंगल। स्कोर कार्ड के ऊपर अगर देखा जाए तो 4 ओवर की समाप्ति, धनंजय का एक अच्छा ओवर। स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या 31, 31 ऑन द बोर्ड। नए गेंदबाजी के मोर्चे पर मिड विकेट की दिशा में। ओ, ये कमजोर कड़ी रही है पिंपलेश्वर 11 की। कल से हम देख रहे हैं हड़बड़ा ज्यादा हो रही है फील्डिंग में। दौड़ बिल्कुल लगाई बाउंड्री लाइन से, लेकिन दिशा सही नहीं थी। थोड़ा सा रुकना चाहिए था, कंट्रोल जरूरी था। यह अच्छी गेंद, ये बेहतरीन गेंद है। फिर एक बार मिड ऑन की दिशा में,
ये सही फील्डिंग का तरीका है। आप थोड़ी देर रुको वहां पे, टिप्पे का ध्यान रखना पड़ेगा आपको, जज करना पड़ेगा गेंद को और उसके बाद गैदर करना पड़ेगा। चलो आ जाओ भाई अमित राणे। फुल टॉस गेंद, लेकिन फंसा हुआ शॉट फॉलो थ्रू में। फिर एक बार ये आदत सी बन गई है अब। ये पिंपलेश्वर 11 की आदत सी हो गई है। पिंपलेश्वर 11 को थोड़ा सा सुधार लाना पड़ेगा फिर खेल में, क्योंकि गेंदबाज प्रदर्शन अच्छा कर रहे हैं। और ये थोड़ी सी कुछ सोच समझ के गेंद हुई थे। पंजाब टू हरियाणा वाइड गेंद। दो रन बने इस गेंद के ऊपर। स्वाभिमान फॉरएवर और सामने X11 माजगांव के बीच में टॉस हो चुका है। सिक्का उछला और पक्ष में गिरा है X11 के। और एक साधारण गेंद और एक लेग स्टिक छोड़ के निकलने वाली गेंद। मिड विकेट की दिशा में गेंद, दो फील्डर अच्छा गैदर किया गेंद को, 2 रन के लिए दौड़ पड़े और 2 रन पूरे किए। और एक अच्छी गेंद इस बार रोहित नार्वेकर। गलती, जाना पड़ेगा वापस, बैक टू द पेविलियन। गुडी से स्कोर कार्ड की बात की जाए तो 39 रन बने, 39 रन बने। गेंदबाजी अच्छी हो रही है, लेकिन इस बार जाते जाते स्टैंड एंड डिलीवर, सिक्सर। डीजे बजाओ, 46 run to win.
स्कोर कार्ड कम नजर आ रहा था। छक्के के साथ टिक टाक किया। 46 की है जरूरत। क्या ये रन रोके जाएंगे या पिंपलेश्वर 11 46 रनों की ये नैया पार करेंगे? आंखों देखा सुनाने के लिए आमंत्रित करते हैं मैन फ्रॉम सावंतवाड़ी गुरु चिटनी सर। बघा आपण लकी ड्रॉ देखील ठेवलाय। टॉवर फॅन असेल, स्मार्ट वॉच असेल, एअरपॉड्स तिन्ही बक्षिसं तुम्हाला मिळू शकतात। परंतु त्यासाठी तुमचा लक तुम्हाला आजमावावा लागेल। फक्त 10 रुपये कूपन आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आमच्या आयोजकांसोबत। इथे समालोचन कक्षामध्ये कूपन्स ठेवलेले आहेत। फक्त 10 रुपये देऊन तुम्ही कूपन खरेदी करू शकता। धन्यवाद सिद्धू। चला घेऊन जातोय मैदानाकडे पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं। शिवशक्ती कला व क्रीडा मंडळ खोतवाडा माझगाव आयोजित शिवशक्ती प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवसातील तिसऱ्या सामन्यामध्ये समालोचन कक्षाच्या वतीने मी गुरु चिटणीस माझ्याबरोबर सिद्धू परब यांच्या वतीनं या हेळेकर मैदानावरती सर्वांचं स्वागत। प्रथम फलंदाजी केली होती आरोही स्पोर्ट्स संघानं आणि प्रथम फलंदाजी करत निर्धारित 5 षटकामध्ये 45 धावा जमवत 46 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते पिंपळेश्वर 11 संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी। या सामन्याचा दृष्टिकोन जर विचार करायला गेला, जो संघ सामना जिंकेल तो नक्कीच सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल। जो संघ सामना हरेल त्याला मात्र या स्पर्धेतला आपला गाशा हा गुंडाळावा लागेल, गुड बाय करावं लागेल, टाटा करावं लागेल आणि शिवशक्ती प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेची वाट त्यांना बघावी लागेल। काय होईल या सामन्याच्या दुसऱ्यामध्ये? 46 धावांचा पाठलाग होईल का या मैदानावरती? गोलंदाजीच्या मोर्चावरती विठ्ठल चौगुले हा सज्ज होतोय, तर फलंदाजीच्या मोर्चावरती स्ट्राईक एंडला संतोष मांजरेकर, नॉन स्ट्राईक एंडला उमेश पिंगुळकर ही सलामीच्या फलंदाजीची जोडी। पहिला चेंडू त्या ठिकाणी टप्पा पडला, आतल्या बाजूला चेंडू व्हायला बॅकफुटला जाऊन पंच करतोय तो संतोष मांजरेकर। फॉलो थ्रू मध्ये विठ्ठल गेलाय, चेंडू अडवलाय, धाव घेण्याची शक्यता ती मात्र समाप्त झालाय। परिणामी पहिला चेंडूच्या चेंडूची गणना ही एकंदरीत निर्धाव म्हणून धाव फलकावरती आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाले। एकंदरीत 46 धावांचा पाठलाग आणि या 46 धावांचा पाठलाग करतेवेळी पहिला चेंडू निर्धाव खेळल्यानंतर विठ्ठल चौगुले नावाचा गोलंदाज सज्ज होतोय षटकातला पुढचा चेंडू घेऊन। यावेळी लॉफ्टेड फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे रोहित नार्वेकर, तो कोणतीही चूक करत नाहीये। संतोष मांजरेकरला माघारी परतावं लागेल, शून्यवरती त्याचा गडी माघारी परतलाय। पहिला हादरा पिंपळेश्वर 11 संघाला संतोष मांजरेकरच्या रूपामध्ये 0 धावा 1 गडी बाद विजय। नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण बघतोय धनंजय 1 डाऊन पोझिशन वरती तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी उतरलाय।
0 अजून धावसंख्येला सुरुवात व्हायची आहे. 46 धावांचा एकंदरीत पाठलाग या मैदानावरती सुरू आहे. अखुट टप्प्याचा चेंडू पुलचा फटका, परंतु मिळेल केवळ एकेरी धावते धनंजयला. अर्धवर्तुळाकार हे मैदान आहे आणि त्यामुळे फटका बसेल तो या फटक्यातून फक्त एका धावेची भर नक्कीच संघाच्या धावफलकावरती. तीन चेंडूंचा एकंदरीत खेळ समाप्त झाला. एक धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात अशी एकंदरीत धावसंख्या ही धावफलकावरती आपण बघतोय. एकंदरीत पहिलं षटक प्रगतीपथावरती 46 धावांचा पाठलाग या मैदानावरती आपण बघतोय. विठ्ठल चौगुले गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय आणि स्ट्राईक एंडला मात्र सज्ज होईल अर्थात उमेश पिंगुळकर. उमेशनं त्या ठिकाणी फटका खेळायचा की सोडून द्यायचा, हा चेंडू खेळायचा की सोडून द्यायचा, हा एकंदरीत विचार आपण बघतोय. लेगबायची खूण पंचाने केले आणि लेगबायच्या स्वरूपात एक अवांतर धाव जिची नोंद संघाच्या धावफलकावरती आणि एकंदरीत या लेगबायच्या स्वरूपामध्ये धावसंख्या बदलले. धावसंख्येवर पोहोचली 2 वर. एकंदरीत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 46 धावांचा पाठलाग करते वेळी पहिल्या षटकातल्या पहिल्या 5 चेंडूंचा एकंदरीत खेळ समाप्त होतो आणि 5 चेंडूंचा खेळ. षटकाराची हॅट्रिक उमेशची. 500 रुपये सूरज सावंत यांचा कमी होणार आहे. 500 रुपयाचं पारितोषिक सूरज सावंत यांच्याकडनं उमेश पिंगुळकर याच्या षटकारांच्या हॅट्रिकसाठी या ठिकाणी लावण्यात आलाय. परंतु त्या अगोदर उमेशला बॅटवरती चेंडू घ्यावा लागेल सूरज आणि त्यानंतर हे तुझं 500 रुपयाचं पारितोषिक. बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ एकंदरीत हा मैदानावरती समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा केवळ 3 लागल्यात आणि त्या मोबदल्यात एक गडी हा तंबूच्या दिशेनं माघारी परतलाय. एकंदरीत 46 धावांचा पाठलाग आणि या 46 धावांचा पाठलाग करतावेळी पहिल्या षटकात फक्त 3 धावा अर्थात उरलेल्या 24 चेंडूत अजून विजयासाठी 43 धावांची आवश्यकता. 9 गडी तंबूमध्ये सुरक्षित. डिजिटलचा जमाना आहे त्यामुळे 500 रुपये उमेश तुला गुगल पे केले जातील जर तू 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर. सूरजला आत्मविश्वास आहे की विश्वास आहे हेच मला कळत नाही आहे. यस, तोच त्याचा आत्मविश्वास. आणि उमेश फटके खेळणार नाही हे निश्चितपणे तो विश्वास आहे त्याला. बाहुबली म्हणतो त्याला आम्ही, परंतु ती बाहुबलीची कामगिरी या मैदानावरती त्याला साकारावी लागेल. डिजिटल ट्रान्सफर 3 चेंडू 3 षटकार आणि बघा उमेश त्या ठिकाणी करतोय काय. रोहित नार्वेकर नावाचा गोलंदाज दुसऱ्या षटकाच्या मोर्चावरती आक्रमक फटका टोलवण्याचा प्रयत्न, परंतु एकंदरीत 1 धावेची खूण ही पंचांकडनं केली गेली. धावसंख्या बघता बघता 4 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत येऊन पोहोचले. 47 धावांचा एकंदरीत पाठलाग या मैदानावरती 4 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. धनंजयचा खेळ खल्लास झालाय. दुसरा गडी तंबूच्या दिशेनं माघारी परतलाय. धनंजय बॅक टू द पॅव्हिलियन. रोहित नार्वेकरला मिळणारी ही वैयक्तिक पहिली, सांघिक दुसरी सफलता विजय.
नवीन फलंदाज शेखर मैदानावरती. एक पारितोषिक आहे ते शेखर साठी देखील पारितोषिक आहे त्या ठिकाणी रोहित साठी देखील. रोहितनं जर शेखरची विकेट काढली तर रोहितला 200 रुपये आणि शेखरने रोहित विरुद्ध जर षटकार ठोकला तर शेखरला 200 रुपये आणि सूरज सावंतकडनं 5 लकी ड्रॉची कुपन्स. पुढच्या प्रयत्नात मारलाय फटका, निश्चितपणे चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. बक्षीस कोणी दिलंय, अर्थात मालवणी माणसाचं मालवणी ब्रँड ज्याला ओळखलं जातं. आत्ताच कोकण सन्मान पुरस्कार ज्यांना प्राप्त झालाय ते प्रतीक स्पोर्ट्सचे प्रतीक सावंत यांच्याकडनं हे पारितोषिक 200 रुपयाचं. जर रोहितनं त्या ठिकाणी शेखरची विकेट काढली तर आणि शेखरनं जर रोहितचा विरुद्ध षटकार ठोकला तर शेखरसाठी 200 रुपये. मौका सबको मिलता है, ये मौके वाली टूर्नामेंट शिवशक्ती प्रीमियर लीग. फुलटॉस चेंडू बाहुबलीच्या बॅट मधून निघालाय फटका. चेंडू डीप मिड विकेट सीमा क्षेत्राबाहेर. पहिला षटकार त्या ठिकाणी उमेशच्या बॅट मधून निघतोय. धाव संख्या 6 धावांनी पोहोचली 10 वर. हा फुलटॉस चेंडू होता पण उमेशनं टोलावलाय काय? उमेशनं टोलावलाय फक्त घोषितच्या क्षेत्रामध्ये. उमेश तुझ्या 3 चेंडूवरती सलगचे 3 षटकार, 500 रुपयाचं पारितोषिक तुझ्यासाठी होतं. एक षटकार तू लगावलास परंतु त्या पुढच्या चेंडूवरती फक्त 1 धाव काढली. सूरजनं या ठिकाणी सुटकेचा निश्वास सोडला की यानंतरच्या पुढच्या चेंडूवरती त्यांनी रुपेश नाटेकर यांच्याकडनं पिंपळेश्वर 11च्या कोणत्याही फलंदाजाला 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. यावेळी 200चा बँक बॅलन्स कमी होईल का? परंतु या ठिकाणी बँक बॅलन्स कमी होत नाही. या 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. शेखरच्या विकेटसाठी रोहित नार्वेकर याला प्रतीक स्पोर्ट्स कडनं 200 रुपयाचं पारितोषिक होतं परंतु त्या ठिकाणी या फटक्याचं रूपांतर क्षेत्ररक्षकांना झेलामध्ये करता आलं नाही. परिणामी एक सेफ शॉट ओळखला जातोय. बघता बघता 2 षटकांचा खेळ हा मैदानावरती समाप्त होतोय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 46 धावांचा पाठलाग आणि या 46 धावांचा पाठलाग करतेवेळी 14 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पिंपळेश्वर 11 संघाच्या विजय. वैयक्तिक कोड्यातलं दुसरं संघातर्फे 30 षटक घेऊन विठ्ठल चौगुले सज्ज होतोय तर स्ट्राइक एंडवरती फलंदाज सज्ज होतोय. ज्याला बाहुबली असं म्हटलं जातं तो उमेश पिंगुळकर ज्याच्या 3 चेंडूवरती 3 षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक आहे सूरज सावंत यांच्याकडून. 2 षटकात 14 धावा. विठ्ठल चौगुलेनं नवीन षटक सुरुवात केली आहे. षटकातला पहिला चेंडू त्या ठिकाणी पुलचा फटका डीप मिड विकेट सीमा क्षेत्राबाहेर. चेंडू जाईल सीमा पार. षटकार विजय.
आणि जो संघ हा सामना हरेल त्याचा मात्र या स्पर्धेतलं आव्हान जिवंत या ठिकाणी समाप्त होईल. त्यामुळे दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सामना. आता जर सामन्याचा विचार करायला गेला तर दोन्ही संघांना विजयाची समान संधी आहे. दोलायमान स्थितीमध्ये असलेला हा सामना एकंदरीत विठ्ठलच्या या नवीन षटकाचं स्वागत षटकारानं. पुन्हा एकदा उमेशच्या बॅटमधून निघतोय, कव्हर क्षेत्रामध्ये फटका, गेलाय चेंडू, थेट सीमा पार षटकार. सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती उमेशनं दुसरा षटकार लगावलाय. त्या हृदयाची ठोके वाढले असतील कारण 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेत आणि या पुढच्या चेंडूवरती जर त्या ठिकाणी उमेशनं षटकार लावला तर सूरज सावंत यांचा नक्कीच उमेश साठे. येस, रुपेश नाटेकर कडनं हर एक षटकारासाठी 100 रुपये होते. उमेशने आतापर्यंत 2 षटकार लगावलेत त्यामुळे 200 रुपयाचा मानकरी तो या अगोदरच ठरलाय. आता बघूया सूरज त्या 500 रुपयाचा बँक बॅलन्स या ठिकाणी कमी करू शकेल का उमेश. सूरजनं देव पाण्यात ठेवलेत जरूर. एकंदरीत धावफलकावरती धावा झाल्यात 26 धावा. बघूया 500 रुपयासाठी काय काय करू शकेल त्या ठिकाणी तो, अर्थात उमेश पिंगुळकर. षटकार लगावेल का विठ्ठल चौगुले नावाच्या गोलंदाजांविरुद्ध, का विठ्ठल एक कमबॅक करून देईल आपल्या संघाला. यावेळी सूरजची मात्र प्रार्थना फळाला आली आहे. चेंडू निर्धाव झालाय, धावसंख्या 26 वरती स्थिरवलेली. 500 रुपयांचा बँक बॅलन्स एकंदरीत हा सेफ राहतोय. गुगल पे मध्ये 500 रुपये टाकले होते, फक्त ट्रान्झॅक्शन पासवर्ड टाकायचं बाकी होतं. तो ट्रान्झॅक्शन पाठवत त्यांनी टाकला नाही. पुढचा चेंडू ब्लॉक मध्ये टाकलाय. एक कमबॅक केलाय विठ्ठलनं 2 षटकार खेचल्यानंतर. धावसंख्या 27 वर, अजूनही 19 धावांची आवश्यकता. ओव्हरथ्रो झालाय आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपात अजून एक अवांतर धाव ज्याची नोंद संघाच्या धावफलकावरती. 28 धावांवरती धावसंख्या येऊन पोहोचली. अजून 18 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. अठरा धावा धावफलकावरती. एकंदरीत आपण बघतो उमेश पिंगुळकर. जर दुसऱ्या बाजूने आरोही स्पोर्ट्स आणि श्री पिंपळेश्वर 11 या 2 संघांमधील जो खेळाडू आहे ना तो उमेश पिंगुळकर आहे. उमेशनं भिरकावलाय चेंडू, जाईल फक्त एकेरी धावेसाठी. एकेरी धावेनं धावफलक पुन्हा एकदा बदललाय. स्ट्राइक देखील रोटेट झाली आहे. धावसंख्या आता मात्र आमचे गुणलेखक रुपेश आम्हाला सांगतायत 29 धावा धावफलकावरती. शेखर आलाय स्ट्राइक वरती. षटकारासाठी पारितोषिक आहे 100 रुपयाचं प्रत्येक षटकारासाठी रुपेश नाटेकर यांच्याकडनं. तर 3 चेंडूतले 3 षटकार 500 रुपये सूरज यांच्याकडनं होते. यावेळी शेखरनं फटका खेळलाय मिड विकेट क्षेत्रातला. अजून एक 100 रुपयाचा मानकरी ठरतोय शेखर. प्रतीक सावंत यांच्याकडनं देखील पारितोषिक आहे शेखरसाठी 200 रुपयाचा. शेखरचा षटकार निघतोय 300 रुपयाचा. बघता बघता एका महागड्या षटकाची सांगता होत आहे. 3 षटकांचा खेळ. ऑरेंज कॅप जरा घेऊन इकडे यायची अनिरुद्ध सावंत. उमेश स्ट्राइक एंडला. एकंदरीत अनिकेत आलाय नवीन गोलंदाज या नात्याने मैदानावरती. पहिला चेंडू पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू सुवेरसलाचा आणि सुवेरच्या स्वरूपात एक अवांतर धाव जिची नोंद संघाच्या धावफलकावरती केली गेली. अवांतर धावेनं धावसंख्या येऊन पोहोचली अर्थात 36 वरती. अजून केवळ 10 धावांची आवश्यकता आहे तर श्री पिंपळेश्वर 11 संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर आणि त्या मोबदल्यात एकंदरीत 2 धावांचा इशारा पंचांकडनं केला गेला.
पंच म्हणून संदेश टोपले, दुसऱ्या बाजूने ऋषिकेश कारिवडेकर ही अनुभवी पंचांची जोडे. माझगाव पंचकृषीचा जर विचार करायला गेला तर ऋषिकेश कारिवडेकर हल्लीच्या काळामध्ये प्रत्येक लीग स्पर्धेमध्ये दिसतात, तर पूर्वीच्या काळामध्ये संदेश टोपले हे नाव माझगाव मध्ये घेतलं जायचं. प्रत्येक टुर्नामेंटचा पंचगिरीचा एकंदरीत अनुभव असलेले हे दोन अनुभवी पंच आपल्याला मैदानावरती दिसत आहेत. धावसंख्या एकंदरीत येऊन पोहोचली 38 वर आणि अजून केवळ 7-8 धावांची आवश्यकता आहे. फुलटॉस चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उठवू शकला नाही उमेश. चेंडू टोलावला खरा, परंतु चेंडू जाईल फक्त घोषित स्वरूपातल्या ह्या एका धावेसाठी. धावसंख्या एकंदरीत येऊन पोहोचली 39 धावांच्या टप्प्यावरती. 46 धावांचा पाठलाग, 39 धावा धावफलकावरती आणि एकंदरीत आता मात्र हा सामना जवळपास पिंपळेश्वर संघाच्या बाजूने झुकलाय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. जर आरोही संघाला जर कमबॅक करायचा असेल ना, अनिकेतनं जर विकेट काढले तर मालवणी माणसाचं मालवणी ब्रँड प्रतीक स्पोर्ट्सचे मालक प्रतीक सावंत यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक. पुढचा फटका त्या ठिकाणी फटका खेळलाय आणि या ठिकाणी 500 रुपयांसाठी प्रतीकनं आपला हात खिशामध्ये टाकला होता, परंतु बघितलं की त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं चूक केली. ते 500 रुपये पुन्हा आपल्या खिशामध्ये टाकले. 4 धावांची नोंद संघाच्या धावफलकावरती. धावसंख्या बघता बघता येऊन पोहोचले आमचे गोलंदाज सांगतायत 43 वर फक्त 3 धावांची आवश्यकता. म्हणजे याच षटकात सामना संपेल का असं वाटतंय. यावेळी फटका खेळलाय, मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू चाललाय डीप मिड विकेटला. आता फक्त 2 धावांची आवश्यकता. आणि घेतला अजूनही 500 रुपयाचं पारितोषिक चालू आहे. यावेळी 500 रुपयाचा मानकरी ठरतोय अनिकेत सावंत. प्रतीक सावंत यांचा 500 रुपयाचा बँक बॅलन्स हा नक्कीच कमी झालाय. अजून एक धक्का. उमेश पिंगुळकर बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे नवीन फलंदाज गौतम साळगावकर हा देखील एक विस्फोटक फलंदाज म्हणून माझगाव पंचकृषीमध्ये ओळखला जातो. पहिला चेंडू त्या ठिकाणी टॅपचा फटका. धावसंख्या आता मात्र बरोबरीत येऊन पोहोचले. फक्त एका धावेची औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये जर एकंदरीत आपण विचार केला तर. शेखर स्ट्राइक एंडला. बघूया शेखर काय करतोय या मैदानावरती. षटकार ठोकेल का की एकेरी धावेनं या ठिकाणी धावसंख्येचा पाठलाग केला जाईल. बॅटशीट बाहेरची कडा आणि 1 धाव आणि हा सामना एकंदरीत जिंकतोय तो पिंपळेश्वर 11 संघ आणि नक्कीच सेमीफायनलच्या राऊंड मध्ये हा त्या संघाने प्रवेश केलाय. या गटातनं मला वाटतं सेमीफायनलच्या राऊंड मध्ये प्रवेश करणारे 2 संघ मला वाटतं ठरतायत. माया स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने पिंपळेश्वर 11 संघ. या सामन्यात